मराठीतलं पहिलं पुस्तक कोणतं आणि त्याचा आपल्या नाशकाशी काय संबंध? लहानपणापासून आतापर्यंत आपल्याला बऱ्याच जणांनी विचारलं असेल की तू वाचलेलं पहिलं पुस्तक कोणतं. पण कधी हा विचार केला आहे का की मराठीमधलं पहिलं पुस्तक कोणतं असावं आणि ते कोणी लिहिलं असावं? तर उत्तर आहे गाथा सप्तशती. आज उपलब्ध असलेलं मराठीमधलं हे सर्वात जुनं पुस्तक. यात गाथा म्हणजे कविता आणि सप्तशती म्हणजे 700 कवितांचा संग्रह. पण मुळात गंमत अशी की या कविता संग्रहामध्ये जवळपास 1008 कविता आहेत. असं सांगितलं जातं की 2000 वर्षांपूर्वी सातवाहन राजवंशातील राजा हाल याने 1 कोटी गाथांमधून काही गाथा निवडल्या आणि काही स्वतः रचल्या आणि अशा प्रकारे हा ग्रंथ तयार झाला. आणि विशेष म्हणजे ही निर्मिती झाली नाशिकच्या गोदाकाठावर. कल्पना करा, आज आपण जिथे फिरतो तिथे 2000 वर्षांपूर्वी कविता रचल्या जात होत्या. या ग्रंथामध्ये गोदावरीचं वर्णन आहे, त्र्यंबकेश्वरचं वर्णन आहे, तसंच तत्कालीन शेती, पिकं आणि त्यावेळची जीवनशैली यांचं वर्णन आढळतं. त्या काळात भाषा होती प्राकृत. याच काळातील बरेच शिलालेख आपल्याला नाणेघाटामध्ये आजही बघायला मिळतात. आज मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा असं आपण म्हणतो. समजा हा योग जर कधी आलाच तर याचं मोठं श्रेय जाईल गोदावरीवर अमाप प्रेम करणाऱ्या आणि मराठी भाषेतील पहिला ग्रंथ असणाऱ्या राजा हाल यांना. कारण मराठीचा इतिहास हा फक्त पुस्तकात नाही तर तो आपल्या नाशिकच्या मातीमध्ये लिहिला गेला आहे.